जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ हा विशेष असा आहे. त्याचं कारण असं की आज मी अतिशय जास्त किचकट आणि वादाच्या विषयाला हात घालणार आहे. आता वादाचा विषय म्हणजे कुठल्याही मारामारीचा किंवा भांडणखोरीचा नसून तो धार्मिकतेचा आहे, म्हणजे धार्मिक वादाचा आहे. हा वाद कुठला? बरेच जण म्हणतात की देवी जगदंबा शाकाहारी आहे, बरेच जण म्हणतात देवी जगदंबा मांसाहारी आहे, काही जण म्हणतात देवीच्या दैत्यासाठी त्या ठिकाणी बळी दिल्याच गेला पाहिजे, मग तो कोंबड्याचा असो, बकऱ्याचा असो किंवा एखाद्या फळाचा असो. काही जण म्हणतात जगदंबा त्या ठिकाणी मितभाषी आणि मित आहारी म्हणजेच काय तर शाकाहारी असल्यामुळे अक्षरशः जगदंबेच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर सुद्धा करू नये किंवा देवीला साधं लिंबू सुद्धा ठेवू नये. आज नेमकं आपण ह्या विषयावरती विस्तृत अशी चर्चा करणार आहोत आणि त्याला कारण आहे ते म्हणजे महानवमीच्या बलिदानाचं. बघा, तुळजापूर क्षेत्री महानवमीला अजाबळी दिला जातो. अजाबळी म्हणजे काय तर 4 पायाचा एक मदमस्त बोकड हा त्या ठिकाणी होमकुंडामध्ये कापला जातो. हा तुळजापूरचा हजारो शेकडो वर्षापासूनचा इतिहास आहे. आता याला शिवाजी छत्रपती महाराजांपासून ते संभाजी छत्रपती महाराजांपर्यंत तर शाहू महाराजांपासून अशा निरनिराळ्या क्षत्रिय कुलवंतस राजघराण्यांची अधिकारी सुद्धा आहे. म्हणजे अक्षरशः छत्रपती शाहू महाराज असतील, कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थांचे, यांनी त्या ठिकाणी भवानी मंडपामध्ये 9 दिवसाचे 9 बोकडे कापावे अशी आज्ञा दिलेली आहे. आज सुद्धा करवीरमध्ये, कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी असणाऱ्या भवानी मंडपामध्ये बोकड बळी दिला जातो. त्याच पद्धतीनुसार क्षत्रिय कुलवंतस छत्रपती दस्तपुद्धर शिवाजी महाराज यांच्या काळापासून तुळजापूरमध्ये अजाबळी म्हणजेच बोकड बळी दिला जातो. त्या ठिकाणी सप्तशृंग गडावरती सुद्धा दसऱ्याच्या दिवशी अजाबळी म्हणजेच बोकड बळी देण्याची प्रथा आहे. माहूरगड निवासिनी रेणुका मातेजवळ सुद्धा महानवमीला बोकड बळी दिला जातो. अशा पद्धतीनुसार तुळजापूर काय, माहूर काय, सप्तशृंग गड काय, कोल्हापूर काय, 3.5 शक्तिपीठापैकी प्रत्येक शक्तिपीठामध्ये नवमीच्या दिवशी त्या ठिकाणी बकरा कापण्यात येतो. मग त्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा त्या ठिकाणी काही समाजवादी संघटना असतील, काही त्या ठिकाणी शाकाहार पुरस्कर्ते व्यक्ती असतील, अशांनी याविरुद्ध अनेक आंदोलनं केली, त्या विषयीचे परखड विचार व्यक्त केले. परंतु आज सुद्धा बोकड बळी देणे सुरूच आहे आणि हा बोकड बळी वाजत गाजत विश्वस्त मंडळाच्या तर्फे म्हणजेच संस्थांच्या तर्फे दिला जातो. आता नेमकं या बळीला धर्मशास्त्रीय आधार आहे का? खरोखर देवीला बोकड कापावा का? तो देवीला चालतो का? जर चालतो तर तो फक्त मनुष्याचे जिभेचे चोचले आहे की याला काही धर्मशास्त्रीय आधार आहे, हे आपण पुराव्यानिशी बघणार आहोत. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो बघा, 100 बातें बखी हुई एक बात लिखी हुई. म्हणजे काय? 100 बका एक लिखा. 100 गोष्टी तोंडाने बोलण्यापेक्षा एक गोष्ट धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये पुरावा म्हणून असेल तर ती 100 जणांची तोंड गप्प बसवितात. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी मला अनेक ग्रंथांचे दाखले देता आले असते, परंतु तुर्तास मी फक्त 2च ग्रंथ घेतलेले आहे. या 2च ग्रंथांच्या आधारे या ठिकाणी आपण हा पुरावा बघणार आहोत. पहिली गोष्ट बघा, एका शब्दामध्ये उत्तर देतो, जगदंबेला बळी हवा असतो का? तर या प्रश्नाचं एका भाषेमध्ये उत्तर आहे, होय, जगदंबेला बळी हवा असतो. दुसरा प्रश्न यातील, जगदंबेला त्या ठिकाणी बोकड, कोंबडा किंवा रेडा यांचाच बळी हवा असतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, असं काहीही नाही. तुम्ही त्या ठिकाणी शाकाहारी बळी सुद्धा देवीला देऊ शकता, परंतु बळी हा हवा आहे. तुम्ही शाकाहारी द्या किंवा मांसाहारी द्या, बळी हवा असतो. तिसरा प्रकार म्हणजे जर शाकाहारी बळी सुद्धा आपल्याला द्यायचा नसेल, मांसाहारी बळी म्हणजे हिंसा सुद्धा करायची नसेल, तर मग कुठला बळी द्यावा? तर याचं उत्तर म्हणजे आपण त्या ठिकाणी स्वतःच्या फाजील स्वाभिमानाचा, गर्विष्ठपणाचा, स्वतःवरती असणाऱ्या अहंकाराचा बळी द्यावा. आता अहंकाराचा बळी कोण देऊ शकतं? तर खुद्द आपले ऋषीवर असणारे जमदग्नी ऋषी यांनी स्वतःच्या अहंकाराचा बळी दिला होता, स्वतःच्या गर्वाचा बळी दिला होता, क्रोधाचा बळी दिला होता, स्वतःचा क्रोध त्यांनी त्याग केला होता, स्वतःच्या मनातील क्रोधाग्नी त्यांनी विझवून टाकला होता. अक्षरशः ज्या वेळेला कार्तवीर्य राजाने जमदग्नी ऋषींवरती
हल्ला केला, त्यांच्या आश्रमावरती त्या ठिकाणी आक्रमण केलं, तरी सुद्धा महातपस्वी जमदग्नी ऋषींनी राजाला कुठलाही प्रतिकार केला नाही. त्यांच्या शरीरावरती 21 वार करून त्यांचा देह छिन्न विछिन्न करण्यात आला. जमदग्नी ऋषींचा त्या ठिकाणी देहाचे हाल करून त्यांना मारण्यात आलं आणि सती रेणुका माता त्यांच्यासोबत माहूरगडला सती गेली, हा इतिहास आहे. परंतु तरी सुद्धा महाकोपिष्ट समजलं जाणाऱ्या जमदग्नी ऋषींनी स्वतःच्या अहंकाराचा, गर्वाचा, क्रोधाचा बळी दिल्यामुळे त्यांनी कार्तवीर्यावरती शस्त्र किंवा स्वतःचा शाप उच्चारला नाही. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की आपण स्वतःच्या अहंकाराचा सुद्धा बळी देऊ शकतो. परंतु एवढा मोठं मन तुर्तास कलियुगामध्ये कुठल्याही व्यक्तीकडे सहसा सापडत नाही. जे संत पदाला प्राप्त आहे, योगी पदाला प्राप्त आहे, अशा व्यक्तींनाच ही अवस्था प्राप्त होते. मग बाकीचे जे 99.99% जनता आहे त्यांच्याकडे दोनच पर्याय उरतात, तो म्हणजे शाकाहारी बळी आणि मांसाहारी बळी. तर शाकाहारी बळी नेमका कसा द्यावा हे मी प्रथम समजावून सांगतो. धर्मशास्त्रानुसार ब्राह्मण व्यक्ती जे आहे किंवा ब्राह्मण पदाला प्राप्त व्यक्ती जे आहे अशा व्यक्तींनी शाकाहारी बळी द्यावे. आता ब्राह्मण किंवा ब्राह्मण सदृश्य व्यक्ती म्हणजे कुठले? त्यामध्ये जैन समाज आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी मारवाडी समाज आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी अनेक असे जे आहेत की जसं गायत्री परिवार असेल, त्या ठिकाणी जानवधारी व्यक्ती असतील, कीर्तनकार व्यक्ती असतील, हरिभक्तपरायण असतील, त्या ठिकाणी गाणपत्य पंथाची दीक्षा घेणारे म्हणजे गणपती उपासक असतील, रामभक्त असतील, मारुती भक्त असतील, शाक्त पंथाच्या त्या ठिकाणी सेवा करता करता शिवपंथाचीही दीक्षा घेतली असेल, ज्यामध्ये वीरशैव संप्रदाय आहे, वीरशैव म्हणजे लिंगायत धर्म आहे, असे असतील, किंवा जे सरळ शाकाहारी देवांना मानतात, मांसाहार त्यांनी कधीही केलेला नाही, अशा सर्वांनी त्या ठिकाणी शाकाहारी बळी द्यावे. कसे द्यावे? बघा, महानवमीचं होम हवन संपन्न झाल्याच्या नंतर त्या होमामध्ये आपण त्या ठिकाणी लिंबू कापून त्याचा बळी देऊ शकतो. हिरवगार लिंबू बघावं, त्याला मधून चिरावं. लिंबू चिरल्यावरती जो आतील गाभा असतो त्या गाभ्याला हळदी कुंकाने लाल करावं आणि असे 4 किंवा 5 लिंब हे त्या होमामध्ये अर्पण करावे आणि त्याला दैत्यबळी समर्पयामी असा मंत्र म्हणून त्याची आहुती द्यावी. हा सुद्धा लिंबाचा शाकाहारी बळी असतो. दुसरा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी आपण कुष्मांड बळी देऊ शकतो. कुष्मांड म्हणजे काय? तर नारळाचा बळी. आपण त्या ठिकाणी श्रीफळ फोडू शकतो, नारळ फोडू शकतो. नारळ फोडणं म्हणजे एक प्रकारे मस्तक फोडण्यासारखा बळी असतो, कारण आपण नारळाचं मस्तकच फोडत असतो. नारळातील नारळामध्ये असणारं पाणी हे त्या ठिकाणी प्रतिकात्मक रक्त असतं, म्हणजे नारळ फोडणे म्हणजेच नारळातून रक्त बाहेर काढणे हा सुद्धा पूर्ण शाकाहारी बळी आहे. त्यामुळे गणपती असेल, मारुती असेल, भगवान श्रीकृष्ण असेल, राम असेल, विष्णूचे अवतार असतील, अशा सर्व देवी देवतांना, शाकाहारी देवी देवतांना नारळाचा बळी देण्यात येतो. त्यांच्या मंदिराच्या बाहेर अनेक नारळ फोडली जातात, हा त्यांचा शाकाहारी बळी असतो. तर आपण त्या होमापाशी नारळ फोडून त्या नारळाचे तुकडे सुद्धा होमामध्ये अर्पण करू शकतो आणि नारळाचं पाणी होमाच्या अवतीभवती शिंपू शकतो. तिसरा त्या ठिकाणी मी तुम्हाला शाकाहारीच बळी सांगतो, परंतु जो तांत्रिक बळी आहे, जो जास्त करून शाक्त संप्रदायाची दीक्षा ज्यांनी घेतली आहे, म्हणजे त्या ठिकाणी गोंधळी असतील, आराधी असतील, भोपी असतील, खंडोबाचे वाघे असतील, किंवा जे कामाक्षा पीठाची दीक्षा घेतलेले आहे किंवा ज्यांनी दशमहाविद्येची दीक्षा घेतलेली आहे, अशा उपासकांनी द्यायचा हा तांत्रिक बळी आहे. तो असा, आपण त्या ठिकाणी लालगच्च मोठं डाळिंब बघून ते डाळिंब बुक्कीने फोडायचं असतं आणि बुक्कीने डाळिंब फोडून त्या ठिकाणी ते डाळिंब आपण होमामध्ये अर्पण करू शकतो. आणि या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो, होम जर नसेल, असं जरी आपल्याला एखाद्या मंगल प्रसंगी त्या ठिकाणी बळी द्यायचा असेल, हवन नसताना सुद्धा, तर आपण हे सर्व विधी देवीच्या मूर्तीसमोर करू शकतो. म्हणजे देवीच्या मूर्तीसमोर लिंब कापून ठेवणे हा बळी आहे, देवीच्या मूर्तीसमोर किंवा मंदिराच्या बाहेर नारळ फोडणे हा बळी आहे, एका बुक्कीमध्ये डाळिंब फोडून हे डाळिंब जगदंबेच्या चरणी अर्पण करणे हा सुद्धा बळी आहे. किंवा बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की स्वतःचं रक्त सुद्धा एक थेंब देवीला अर्पण करणे येतं. हे प्रामुख्याने फक्त महाकाली देवीच्या बाबतीमध्ये करण्यात येतं. त्या ठिकाणी काय करतात, स्वतःच्या अनामिकेला त्या ठिकाणी सुई किंवा टाचण टोचतात, एक थेंब रक्त बाहेर येऊ देतात आणि हे एक थेंब रक्त जगदंबेच्या चरणाला लावलं जातं. आणि हा बळी जास्त करून बंगाल प्रांतामध्ये प्रसिद्ध आहे, स्वतःच्या रक्ताचा टिळा देणे. परंतु मी ह्या प्रकारचं समर्थन करत नाही. स्वतःचं रक्त घेऊन कुठलीही आई खुश होणार नसते, त्यामुळे आपण शाकाहारी बळी दिलेले केव्हाही चांगले. मग काही ठिकाणी लोक
त्या ठिकाणी सांगतात की स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची करंगळी कापून शिवलिंगाला अभिषेक घातला होता, म्हणजे महादेवाला त्या ठिकाणी स्वतःच्या रक्ताचा बळी चढवला होता. तर शिवाजी महाराजांनी जी कृती त्या काळामध्ये केली ते त्यांच्या त्या ठिकाणी क्षत्रिय कुलवंत असण्याचं प्रतीक होतं. स्वतःच्या पदाला साजेल असं त्यांनी त्या ठिकाणी कृत्य केलं. आपण त्यांची बरोबरी करू नये किंवा त्या विषयावरती वाद घालू नये. शाकाहारी बळी केव्हाही श्रेष्ठच आहे. परंतु आता मांसाहारी बळीचा मूळ मुद्दा बाजूला राहिलेला आहे बघा. जे काही अनेक पुरोगामी लोक आहेत ते तुळजापूरच्या भगवतीवरती प्रचंड टीका करतात की बुवा भवानी अखिल महाराष्ट्राचं कुळदैवत आहे, हिच्यापाशी बोकड कापून तो होमामध्ये कस काय फेकतात, हे पाप आहे, हे त्या ठिकाणी त्या कदम पुजाऱ्यांची मनमानी आहे, अरेरावी आहे, याच्यावर बंदी आणली पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो 3.5 शक्तिपीठांमध्ये जी काही बळीप्रथा आहे ती धर्मशास्त्राला अनुसरूनच आहे. खुद्द जगदंबेने, चंडिकेने, आदिमाया आदिशक्तीने, चामुंडेने सांगितलं आहे मला त्या ठिकाणी पशु बळी कबूल आहे, मला तो द्यावा. आणि ज्या ठिकाणी पशु बळी दिला जातो त्याचं धर्मशास्त्र असं आहे की बघा, प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक प्राण्याला त्या ठिकाणी 84 लक्ष योनीचा फेरा आहे असं आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. म्हणजे काय, आज आपण मनुष्य आहोत, मनुष्य देह संपल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी निरनिराळ्या योनीमध्ये फिरावं लागतं. कधी आपण कुत्र्याचा जन्म घेतो, कधी मांजराचा घेतो, कधी किडा, पक्षी, पक्षू, दगड, मुंगी, पर्वत, गोटे, झाड, सर्व वनस्पतींमध्ये आपली आत्मा फिरत असते असं धर्मशास्त्र सांगतं. या निरनिराळ्या योनींमध्ये फिरत असताना जर आपला जन्म एखाद्या पशुच्या स्वरूपात झाला आणि या पशुचा जर बळी जगदंबे समोर किंवा देवतेसमोर दिल्या गेला तर त्या ठिकाणी त्या पशुची आत्मा ही त्या मूळ मूर्तीमध्ये सामावल्या जाते. हा विषय समजायला थोडासा किचकट असेल तर मी तुम्हाला तो योग्य पद्धतीने समजावून सांगतो. बघा, ज्या पद्धतीनुसार आपण एखादं पाण्याचं भांड आपण गॅसवरती ठेवलं, शेगडीवरती ठेवलं आणि खुल्या आकाशाच्या खाली ठेवलं आणि त्याच्यामध्ये जाळ लावला तर जेवढं पाणी उकळल्या जाईल त्या पाण्याची वाफ बनते आणि ही वाफ वायू रूपाने हळूहळू जाऊन आकाशाला मिसळते, ती त्याला ढगाचं स्वरूप प्राप्त करते. ज्या पद्धतीनुसार बाष्पीभवन घडतं, समुद्राचं पाणी बाष्पीभवनाद्वारे आकाशामध्ये जातं, तिथे त्याचा ढग बनतो, नंतर पाऊस पडतो. म्हणजेच काय, खाली पृथ्वीवर त्याचं पाणी होतं परंतु बाष्पीभवनाच्या रूपाने त्याचे ढग तयार झाले. त्याच पद्धतीनुसार पशुबळी हा जरी मनुष्य डोळ्याने दिसताना क्रूर दिसत असला की मुक्या प्राण्याला कापत आहे, तरी सुद्धा त्याच्यातून त्याची जी आत्मा बाहेर निघते, त्याची स्पिरिट, त्याची आत्मा ही त्या ठिकाणी समोरच्या देवतेला प्राप्त होते. जर तो बळी तुळजाभवानीला दिला जात असेल तर त्या प्राण्याची आत्मा तुळजाभवानीच्या मूर्तीमध्ये विलीन होते. आणि तुम्ही सांगा, जगदंबेच्या स्वरूपामध्ये विलीन होणं यापेक्षा मोठं पुण्य ते कोणतं? त्यामुळे बळी जाणाऱ्या प्राण्याचं मांस खाली राहतं, त्या मांसाशी जगदंबेला घेणं देणं नाही. ते मांस, ते रक्त हे तिच्या दैत्यासाठी आहे, तो क्षुद्र बळी आहे. जगदंबा फक्त त्या ठिकाणी त्या प्राण्याची आत्मा स्वतःमध्ये सामावून घेते आणि एक प्रकारे त्या प्राण्याला सद्गतीच मिळत असते, त्या ठिकाणी त्याला मोक्षच मिळत असतो. आता या ठिकाणी मी काही ग्रंथांचे पुरावे देणार आहे, कारण की कुठलीही गोष्ट बोलताना ती प्रमाण ग्रंथाच्या आधारे बोललेली केव्हाही योग्य. या ठिकाणी मी 2 ग्रंथ घेतलेले आहेत बघा. पहिला ग्रंथ माझ्याजवळ आहे ते आहे महर्षी वाल्मिकी यांचं बृहद रामायण. आता बघा, सर्वात प्रथम रामायण जर कोणाला स्फुरलं असेल आणि ते लिहिलं असेल तर ते महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलं. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेलं रामायणच सत्य रामायण आहे. त्यानंतर अनेक रामायणं आली बरं का, जसं की त्या ठिकाणी असणाऱ्या संत एकनाथ महाराजांनी सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी तुलसीदास महाराजांनी सुद्धा रामायण लिहिलेलं आहे. अनेक संतांनी लिहिले, परंतु बृहद, खरं आणि जुनं रामायण फक्त आणि फक्त वाल्मिकी रामायणच आहे. याबद्दल कोणाचंही दुमत नाही. कारण वाल्मिकी ऋषींनी स्वतः सीतामातेला स्वतःच्या आश्रमामध्ये प्रवेश दिला होता. लव आणि कुश या प्रभू रामचंद्राच्या मुलांचा जन्म सुद्धा वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये झालेला होता आणि वाल्मिकी ऋषींनी सीतामातेला स्वतःची कन्या म्हणून घोषित केल्यामुळे रामायणाच्या प्रत्येक घटनेचे ते स्वतःच्या डोळ्याचे साक्षीदार होते. या रामायणाचा अध्याय पहिल्याचं कांड आहे बालकांड. वाल्मिकी रामायणाचं पेज नंबर 10.
म्हणजेच पान क्रमांक 10. या ठिकाणी दशरथ महाराजा म्हणजेच प्रभू रामचंद्रांचे वडील यांनी एक रामचंद्र जन्माच्या आधी एक यज्ञ केला होता. ते निपुत्रिक होते. राजा दशरथाच्या पोटी मूलबाळ नव्हती, संतान नव्हती. त्यांना फक्त एक शांता नावाची मुलगी होती. ही शांता नावाच्या मुलीचा विवाह त्यांनी एका ऋषीसोबत लावून दिला होता. परंतु पोटी पुत्र नसल्यामुळे दशरथ राजा फार व्यथित राहत असे. राजाला 3 राण्या होत्या, कौशल्या राणी, सुमित्रा राणी आणि कैकेयी राणी. ज्या वेळेला राजाने स्वतःच्या राजगुरूंना विचारलं की मी यावरती काय उपाय करावा जेणेकरून मला पुत्र प्राप्ती होईल, राजगुरूंनी त्यांना पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. त्यासोबतच अश्वमेघ यज्ञ करण्याचा सल्ला सुद्धा दिला. आणि ह्या अश्वमेघ यज्ञाचं वर्णन ह्या ओरिजिनल रामायणामध्ये काय आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. बघा, दशरथ महाराजांच्या ज्येष्ठ राणीने कौशल्याने यज्ञस्तंभाला बांधलेल्या आव्हानात्मक अश्वाला म्हणजेच घोड्याला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर तलवारीचे 3 वार करून शास्त्रांमध्ये दिलेल्या सूचनेनुसार कौशल्या राणीने घोड्याचा शिरच्छेद केला, म्हणजेच घोड्याचं मस्तक कापलं. ऋषी शृंगने मृत घोड्याचे मांस यज्ञकुंडातील अग्नीमध्ये अर्पण केले, म्हणजे मेलेल्या घोड्याचं मांस त्यांनी होमामध्ये अर्पण केलं, हवनामध्ये अर्पण केलं. आणि महाराज दशरथांना त्या धुराचे श्वसन करण्यास सांगितले, कारण त्यामुळे यज्ञकर्ता सर्व पापमय क्रियांच्या परिमाणापासून मुक्त होतो. त्यानंतर सहाय्यक पुरोहितांनी घोड्याच्या विभिन्न अवयवाची अग्नीमध्ये आहुती दिली. अशा प्रकारे 3 दिवस अश्वमेघ यज्ञ संपन्न झाला. यामध्ये पुढे वाल्मिकी ऋषी लिहितायत, अशा प्रकारे यज्ञ करण्यात येत होते. याची खात्री दिली जात होती की यज्ञात बळी गेलेल्या प्राण्याला तत्काळ स्वर्गात निवास प्रदान केला जातो. हे सर्व यश यज्ञकर्त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असते, जे अचूक मंत्रोच्चारण करू शकत आणि आपल्या अद्वितीय पौरोहित्यामुळे देवतांना सुद्धा यज्ञाहुती स्वीकारण्यासाठी निमंत्रित करत असत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय वाचायला किंवा ऐकायला मिळतं की स्वतः प्रभू रामचंद्राचे पिता यांनी त्या ठिकाणी 3 दिवस घोड्याचं मांस होमामध्ये अर्पण केलं. हे आंधळे सर म्हणत नाहीये, वाल्मिकी रामायण म्हणत आहे, वाचू शकता. यानंतर आपण जगदंबेच्या होमाविषयी बोलूया. जगदंबेचं स्वतः त्या ठिकाणी वचन आहे. बघा, जगदंबेचं वचन मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे. न तथा बलिदानेन पुष्प धूप विलेपने यथा सतुषते महिषेर महिष विंध्यवासिनी. याचा अर्थ काय तर फुले, फळे, धूप, दीप आणि विलेपन इत्यादी उपचारांनी विंध्यवासिनी जितकी संतुष्ट होत नाही, म्हणजे जगदंबा जेवढी संतुष्ट होत नाही तेवढी ती बोकडाच्या बलिदानाने होते. याचाच अर्थ की जगदंबेला त्या ठिकाणी महिषासुर मर्दिनीला त्या ठिकाणी बोकड बळी प्रिय आहे. यासोबतच मी तुम्हाला सांगतो, बोकड बळी असेल हा कलियुगाचा बळी आहे, त्या ठिकाणी पशुबळी. याच्या आधी जे 3 युग झाले, 3 युगामध्ये निरनिराळे बळी होते. जसं की त्या ठिकाणी कृतयुग असेल, त्यानंतर त्रेतायुग असेल, त्यानंतर द्वापार युग असेल, सध्या कलियुग आहे. कलियुगामध्ये फक्त त्या ठिकाणी बोकड बळीचंच विधान सांगितलेलं आहे. परंतु कलियुगाच्या आधी जे द्वापार युग झालं, त्रेतायुग झालं, या युगामध्ये कुठल्या कुठल्या प्राण्यांचे बळी देवीला दिले जात होते यांची आपण एकदा यादी ऐकूया. पक्षिणः कच्छपा ग्राह्या मस्त्या नवविधा मृगाः महिषो गवयो गावच्छागो भ्रुवच्च शूकरः खड्गच्च कृष्णसारच्च गोधिका शरभो हरिः शार्दूलच्च नरच्चैव स्वगात्ररुधिरं तथा चंडिका भैरवादीनां बलय प्रकीर्तिताः. याचा अर्थ काय आहे बघा. पक्षी, कासव, मत्स्य म्हणजे मासा, नवविध हरिण, रेडा, गवा, बैल, बोकड, मुंगूस, डुक्कर, गेंडा, कृष्णसागर मृग, घोरपड, उंट, सिंह, वाघ आणि स्वतः मनुष्याच्या शरीराचं रक्त हे चंडिका म्हणजेच जगदंबा आणि भैरवाचे बळी म्हणून सांगितलेले आहेत. त्यानंतर सांगण्यात आलेलं आहे, उत्तिष्ठ देवी चंडेशी शुंभां पूजां प्रगृत्य कुरुष मम कल्याणमविष्ट शक्तिरेबिसह. म्हणजे अशा प्रकारे जगदंबेला बळी देऊन त्या ठिकाणी नंतर आपण जगदंबेची पूजा हलवावी, म्हणजेच घट हलवावा, म्हणजेच होम विसर्जित करावा. अशा पद्धतीनुसार जगदंबा आपल्याला प्रसन्न होते. आता या ठिकाणी ऐकायला फार वेगळं वाटलं असेल की बापरे केवढे मोठे प्राणी आणि किती क्रूर कर्म आणि किती घाणेरडं. तर हे बघा, मी पहिलेच सांगितलं
युगा परत्वे मनुष्याचे कर्म, नीती, तंत्र, शास्त्र बदलत गेलेलं आहे. जसं की सत्ययुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे 10-10 हजार वर्षापर्यंत होतं. प्रभू रामचंद्राने 11,000 वर्ष राज्य केलं म्हणतात. आपण त्या ठिकाणी 100 वर्ष सुद्धा जगू शकत नाही. त्यानंतर त्या काळामध्ये मनुष्यांची उंची वेगळी होती, त्यांचं आयुष्यमान वेगळं होतं, आयुर्मान जास्त होतं. त्यामुळे प्रत्येक युगामधले बळी सुद्धा निरनिराळे होते. कलियुगामध्ये या ठिकाणी जे क्षत्रिय कुलवंत असतील, ज्यामध्ये मराठा समाज आहे, कुणबी समाज आहे, माळी आहे, वंजारी आहे, बंजारी आहे, साळी, कोष्टी, चंभार, कुंभार, मातंग आहे, महार आहे, सर्व प्रकारचे जेवढे हे समाज आहे, मी यांना कुठेही त्या ठिकाणी शूद्र मानत नाही, वैश्य मानत नाही. माझ्या मते 2च वर्ण आहे, ब्राह्मण वर्ण आणि क्षत्रिय वर्ण. ब्राह्मण जर सोडले, लाड त्याच्यामध्ये सावजी, जैन, मारवाडी आणि ब्राह्मण असे विशिष्ट काही जाती जर सोडल्या, तर बाकीचा सर्व समाज हा क्षत्रियामध्ये येतो. क्षत्रियांना त्या ठिकाणी मांसाहार करण्याची परवानगी धर्मशास्त्राने दिलेली आहे. राजस्थानमध्ये बघा, ज्या वेळेला राजपूत क्षत्रिय लोक हे त्या ठिकाणी युद्धामध्ये जायचे, युद्धाला जाण्याच्या आधी ते चामुंडा मातेला, कर्णी मातेला आणि चंडिकेला, दुर्गा देवीला बोकड बळी देऊनच जायचे. बोकड्याचं मुंडकं राजा स्वतःच्या हाताने राजा उडवत असे आणि बोकड्याचं रक्त सांडल्यानंतर त्या रक्ताची छाप तो स्वतःच्या कपड्यांवरती घेत असे, नंतर रणांगणामध्ये जात असे. हे त्या ठिकाणी त्याला स्वतःच्या डोळ्यांना रक्ताची सवय व्हावी, कारण युद्धामध्ये राजाच्या हाताने अनेक शत्रूंची मुंडकी उडवली जायची. मग मनुष्याची मुंडकं उडवलेले असताना, मनुष्याच्या शरीराचे चिन्ह विचिन्ह अवयव पाहायचे असताना स्वतःच्या डोळ्याला ती सवय व्हावी म्हणून तो राजा आधी पशुबळी देत असे. ही त्या ठिकाणची गरज होती. तर अशा पद्धतीनुसार पशुबळीचं निरनिराळं धर्मशास्त्र आपण ऐकू शकतो. आता या ठिकाणी मी एक सूचना देऊ इच्छितो. आंधळे सर या ठिकाणी पशुबळीचं समर्थन करत आहे, मांस खा म्हणत आहे, मटण खा म्हणत आहे, देवीला बोकडे कोंबडे कापा म्हणत आहे. असं कोणीही गैरसमज करून घेऊ नये. स्वतः नवरात्रीचे 9 दिवसामध्ये अक्षरशः मांसाहार केलेला व्यक्ती आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाच्या पायरीला सुद्धा शिवत नाही. तसेच या ठिकाणी जो देवीला बळी दिला जातो, तो कोहळ्याचा बळी दिला जातो, त्यानंतर नारळाचा बळी दिला जातो, डाळिंबाचा बळी दिला जातो, लिंबाचा बळी दिला जातो. अशा पद्धतीनुसार सर्व शाकाहारी बळीच दिले जातात. परंतु जे 3.5 शक्तिपीठांवरती टीका करत असतील, अशा भक्तांना मी धर्मशास्त्राचा आधार सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मांसाहाराचं किंवा पशुबळीचं समर्थन करणे हा यामागचा माझा उद्देश नाही. तर आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. तर प्रत्येकाने त्या ठिकाणी बळी द्यावा. लिंबू कापून द्या, नारळ कापून द्या, शाकाहारी द्या, मांसाहारी द्या. परंतु एक सांगतो, बळी दिल्याच्या नंतर त्या प्राण्याचं शिजवलेलं मांस होममध्ये अर्पण करू नये. तुळजापूरमध्ये जो आजाबळी दिला जातो, त्या ठिकाणी अख्खा जिवंत बोकड होमामध्ये ढकलल्या जातो. हे धर्मशास्त्रानुसार आहे. प्राणी कापून त्याचं मांस शिजवून असं गलिच्छ आणि निकृष्ट अन्न जगदंबेला दाखवणे, त्याचा नैवेद्य करणे, तो अर्पण करणे आणि मांसाहारी नैवेद्य होमामध्ये टाकणे हे सर्वतः चुकीचं आहे. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा हे यूट्यूब चॅनलशी जोडलेले राहा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.